सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत श्री विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप. त्यातलं उत्तरार्धातलं प्रकरण 9 आपलं चालू आहे. मागच्या भागात आपण बघितलं की सावरकर विस्तृतपणे सांगत होते की त्यांना हिंदी ही राज्यभाषा राष्ट्रभाषा असावी असं का वाटतंय. तर त्याच्यापुढे ते काय म्हणतात ते बघूया. मी प्रथमतः मराठी देखील कोणास शिकवू देत नसे. ती का देत नसे? प्रथम मातृभाषा, मग लगेच हिंदी आणि नंतर अन्य प्रांतीय हिंदू भाषा असा क्रम ठेवी. तिथे प्रत्येकास शक्यतो अन्य प्रांतीय भाषा शिकवण्याचा मी आग्रह करी, परंतु तामिळ संघाच्या द्राविड भाषा शिकवण्याची सोय तिथे तिकडच्या ग्रंथाचा संग्रह आणि प्रचार करणारा कोणी योग्य मनुष्य नसल्याने आणि मला त्या येत नसल्याने मला करता आली नाही. याविषयी मला नेहमी वैगुण्य वाटत असे. ते वैगुण्य अजूनही मला घालवता आलं नाही. बाकी मराठी, पंजाबी व बंगाली भाषा बहुतेक राजबंदी आणि शिक्षित बंदी उत्तम प्रकारे शिकले होते. मराठीतील महत्त्वाचे विशिष्ट ग्रंथही ते वाचित. तरीही मी द्राविड भाषेत कोणकोणते नवीन ग्रंथ होते याची बारीक माहिती नेहमी मिळवी आणि परीक्षकांकडून शेवटी त्या भाषेची प्राथमिक पुस्तके आणि इतर नवीन ग्रंथ आणण्यासाठी परवानगी आणि पैसे घेऊन एक टाचण करून त्यांची मागणीही केली होती. त्याचं पुढं काय झालं ते माझ्या अकस्मात परत येण्याने मला काहीच कळलं नाही. अंदमानामध्ये निरनिराळ्या प्रांतांचे लोक एकत्र झाल्याने त्यांच्यात बोलाचालीची भाषा आपण होऊनच हिंदी असते. तेथे बंदिवानांची जी संतती आहे त्यांच्यातही लग्ने परस्पर प्रांतातील लोकात होत असल्याने अंदमानात जन्मलेल्या मुलांची मातृभाषाही सहजच हिंदी असते. या स्वतंत्र लोकात बहुतांशी हिंदू लोकच असल्याने वास्तविक पाहता शिक्षणही शाळातून मुख्यत्वे हिंदीतूनच दिले जावयास पाहिजे होते. परंतु पूर्वीपासून हिंदुस्थानातील जे मुन्शी म्हणून तिकडे गेले ते सर्व पंजाब, दिल्ली इत्यादी उर्दू शिक्षितातील असल्याने अंदमानच्या मूळच्या प्राथमिक शाळेत उर्दू शिकवण्याची वहिवाट पडली. त्यास दुसरं एक कारण हेही होतंच की उर्दू नोकरांच्याच दुय्यम लेख्यालयातून भरणा असल्याने तेथील लिखाणाची म्हणजे दप्तराची दुय्यम भाषा उर्दूच झालेली होती. पहिल्या शाळेतील उर्दू शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या उदाहरणाने शिक्षित म्हणजे उर्दू शिक्षित अशी नवीन वसाहतीत चमत्कारिक समज होऊन हिंदी शिक्षण घेण्याची इच्छा तर काय, पण कल्पनाही लोकात उरली नाही. शाळा जशा वाढल्या तशी त्यात उर्दू शिक्षणाची परिपाठी पडत गेली. वास्तविक पाहता हिंदी आणि ज्यास उर्दू म्हणतात त्यात मूलतः काही भेद नाही. हिंदी भाषा पर्शियन लिपीत लिहिली की झाली उर्दू. तेव्हा मूळ प्रश्न वास्तविक लिपीचा होता. अंदमानात बंदिवानांच्या आणि वसलेल्यांच्या संख्येत हिंदूंचाच मूळचा आणि सततचा फार मोठा भरणा असल्याने आणि शिक्षण घेण्यास तेच अधिकांशी पुढे येत असल्याने त्या सर्वांस राष्ट्रैक्याने आणि धमक्याने सामान्य आणि प्रिय असलेली हिंदी म्हणजे नागरी लिपीच शाळातून प्रथमपासून शिकावयास हवी होती. पण आश्चर्याची गोष्ट की हिंदूंच्या करावर मुख्यतः चाललेल्या या शाळात अजूनही हिंदी आवश्यकपणे शिकवली जात नाही. हिंदू मुलास आ येत नाही. तुलसीचे रामायण किंवा भगवद्गीतेचे श्लोक वाचता येत नाहीत. त्यास पर्शियन कवींचे सुटके येतात, पण कालिदासाचे तर राहोच, पण सूरदासाची किंवा प्रेमसागरातील एक ओळही परिचित नसते. हिंदी पहिलं पुस्तक त्यास लॅटिनसारखं भासतं, पण उर्दू वर्तमानपत्रे तो भराभर वाचतो. त्याच्या डोक्यात उपमा पर्शिया आणि अरेबियातील नद्यांच्या भरलेल्या असतात. तिकडचे वीर पुरुष त्यास माहीत असतात. पांडवांची कथा, महाभारत, रामायण वा भागवत याचं त्यास एक अक्षरही माहीत नसतं, वाचता येत नाही. आम्ही अंदमानातील शिक्षित मंडळींपैकी सर्वसाधारण माणसांची ही स्थिती अवलोकन केली तेव्हा अंदमानामध्ये हिंदू संस्कृती जिवंत ठेवायची असेल तर हिंदी भाषा आणि नागरी लिपी यांचं शिक्षण प्रत्येक हिंदू मुलास अगदी अपरिहार्य म्हणून दिलं जावयासाठी एकसारखी चळवळ करणं अत्यंत आवश्यक आहे असं आमचं मत झालं. प्रत्येक शाळेत हिंदी भाषा आणि नागरी लिपी शिक्षणाचे अनिवार्य माध्यम असावे आणि ज्या मुसलमानी मुलास किंवा इतरास उर्दू लिपी आणि भाषा शिकणं त्यांना ती भाषा म्हणून विशिष्ट विषयाचे रूपाने शिकवली जावी.
अंदमानाच्या शाळांत ही व्यवस्था करण्यासाठी प्रथम लोकात तीही इच्छा उत्पन्न करणं भाग होतं, कारण तेथील हिंदू लोकात सार्वजनिक आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना अगदीच अल्प होती. हिंदुत्वाचा अभिमान केवळ मूर्खपणाच्या रूढीतून काय तो जिवंत राहिला होता. त्यास हिंदी ही आपली हिंदूंची भाषा आहे आणि आपले धर्मग्रंथ निदान प्राकृत तरी ज्या नागरीत असतात ती लिपी आणि ती भाषा शिकणं हे आपलं पवित्र कर्तव्य आहे याची मुळीच जाणीव नसे. 2-3 पिढ्या उर्दूच्या सहवासाने तिचे वर्चस्वच नव्हे तर आत्मनाशक अभिमानही त्यांच्यात संचारलेले होते. म्हणून आम्ही आमच्या विचारांची जी मंडळी बाहेर होती त्यांच्याकडून स्वतंत्र लोकांच्या घरोघर या विषयाची चर्चा करण्यास, जागृती करण्यास नेट्याने आरंभ केला. ज्या प्रकरणात अंदमानातील संघटन, शिक्षण, शुद्धी इत्यादी चळवळींचा इतिहास आम्ही पूर्वी दिलेला आहे, त्यावरून बंदिवानातून आणि वसलेल्यातून वृत्तपत्रे, बातम्या, राष्ट्रीय गाणी, राष्ट्रीय चर्चा, अंतस्थ सभा आणि व्याख्याने इत्यादी साधनांच्या द्वारा आमच्या संस्थेतील प्रचारकांनी किती जागृती केली होती हे वाचकांच्या ध्यानात आलंच असेल. त्या चळवळीत प्रथमपासून स्वतंत्र लोकात हिंदीचा प्रचार करणं हे एक कर्तव्य ग्रथित असे. त्यायोगे त्या 5-6 वर्षात स्वतंत्र लोकात हिंदी संबंधी पुष्कळ जागृती झाली. कित्येक कुटुंबात हिंदी शिक्षक आम्ही धाडवून मुलामुलीस नागरी आणि हिंदी शिकवावं. जेव्हा तेल कोठाराचे व्यवस्थापकत्व आमच्याकडे आले तेव्हा व्यापारासाठी स्वतंत्र लोक जे कारागारात येत त्यांच्याशी आमचा परिचय होऊ लागला. आम्हास केवळ पाहण्यासाठी किंवा भेटण्यासाठीही कित्येक स्वतंत्र तेलाची व भुशीची खरेदी करीत की त्यानिमित्ते ते तरी कारागारात प्रवेश होऊन त्या कोठारात आमची भेट व्हावी. अशा सर्वांस आम्ही इतर उपदेशासह हाही उपदेश द्यावा की तुम्ही हिंदी ही तुमची राष्ट्रभाषा नव्हे तर अंदमानात तरी धर्मभाषा झालेली. तुम्ही आपल्या मुलामुलीस तरी हिंदी आणि नागरी लिपी अवश्य शिकवली पाहिजे. सरकारास तुम्ही सर्व मिळून एक आवेदनपत्र धाडाल तर हिंदी आणि नागरी शाळेतून अवश्य सुरू होतील. पण ते जोपर्यंत झाले नाही तोपर्यंत व्यक्तिशः घरोघर हिंदी शिकवा. आमचे स्वयंसेवक कुणी हो म्हटले की त्याचे घरी उघड व अंतस्थ रीतीने जाऊन हिंदी शिकवीत, कारण अंदमानात बंदिवानात स्वतंत्रपणे कोणाच्या घरी त्याची इच्छा असली तरी परवानगी वाचून सहसा जाता येत नसे. स्वतंत्रास देखील बंदींशी बोलण्याचे वा व्यवहार करण्याचे स्वातंत्र्य नसे. आम्हास जो कोणी भेटेल त्यास हिंदी शिक ही विनंती करावी. मुंशी हिंदी शिक, लेखकाला हिंदी शिक, डॉक्टराला हिंदी शिक, असा आम्ही सारखा जप चालवला. स्वतंत्र लोकात हिंदी शिक्षणाचा असा थोडा बहुत प्रचार होताच. त्यांच्या मुलामुलींसाठी हिंदी महाभारत, क्रमिक पुस्तके, शिवाजी इत्यादी थोर पुरुषांची चरित्रे विनामूल्य वाटली जात. हिंदी पत्रे त्यांचे घरी पोचवून वाचून घेतली जात. जे शिपाई, व्यापारी आदी लोक आम्हा शेवटी प्रत्यक्ष भेटू शकत त्यास आम्ही स्वतः हिंदी शिकवावं. अशा रीतीने यत्न करता करता हिंदी भाषा आणि लिपी ही प्रत्येक हिंदूने शिकणं हे अंदमानातील तरी धार्मिक कर्तव्य आहे ही भावना स्वतंत्र लोकात बरीच बळावली आणि तिच्या बळावर तेथील शाळातून निदान हिंदू मुलास तरी हिंदी शिकवले जावे म्हणून सरकारास आवेदन करण्याची खटपटही सुरू झाली. परंतु जोवर सरकारी लिखाण उर्दूत आहे तोवर मुलांचा ओढा साधारणतः उर्दू शिकण्याकडे अधिक असणारच हे पाहून ते लिखाणच शक्य तिथे हिंदीत ठेवण्याचा आम्ही यत्न चालवला. वास्तविक पाहता इंग्लिश भाषेतच बहुतेक सरकारी लिखाण असे. उर्दू भाषेत जे असे ते काही तसा निर्बंध होता म्हणून नव्हे तर प्रथमचे मुंशी उत्तर हिंदुस्थानी येत गेल्याने आणि बंदिवानांमध्येही उत्तरेतील उर्दू लिखित चालणाऱ्या प्रांतातील लोकांचाच मुख्य भरणा असल्याने ती एक रूढी पडलेली होती. त्या उर्दू लिखाणात मुख्य भाग दर 9 यानातून जाणाऱ्या बंदिवानांच्या पत्रांचा असे. ही पत्रे मुंशीकडून लिहवली जात म्हणून ती बहुधा उर्दूतच असत. म्हणून प्रथमतः पत्रे इतर देशी भाषेतही धाडली जावीत अशी परवानगी मिळविण्याचा यत्न केला. किती दिवस तरी मराठी, गुरुमुखी इत्यादी भाषेत पत्रव्यवहार करण्यास परवानगी मिळावी म्हणून खटपटीत गेले. कारण मुंशींना इंग्रजी किंवा उर्दू येई
आणि मुन्शींनी पत्र संमत केल्यावाचून ते अनाक्षेपार्ह म्हणून गणले जात नसे. जेव्हा एकदाची परवानगी मिळाली की बंदीने आपल्या प्रांतीय भाषेत पत्र लिहिण्यास हरकत नाही, तेव्हा मग पंजाब, लखनौ इत्यादी ज्या प्रांतातून उर्दू प्रचलित होते त्या प्रांतातील हिंदू बंदींचे मत पत्र नेहमी हिंदीतच धाडावे यासाठी वळवण्यात आले. मराठी, बंगाली इत्यादी हिंदू बंद्यास आपापल्या भाषेत पत्रे टाका, नाहीतर हिंदीत, पण उर्दूत टाकू नका असे अंतस्थपणे सांगण्याचा धडाका चालला. तेव्हा वरच्या कार्यालयातून सरकारास आपोआपच ती पत्रे नियमानुकूल लिखाण लिहिलेली आहेत की नाही हे पाहण्यासाठी हिंदी किंवा इतर देशी भाषा जाणणारे मुन्शी ठेवावे लागले. जुने उर्दू जाणणारे अधिकारीही आपण होऊन हिंदी नागरीचे ज्ञान संपादन करू लागले. हिंदी पत्रे लिहिण्यास मुन्शी मिळाला नाही तर आमची मंडळी ते काम स्वतः करीत. पूर्वी आमच्या कारागारात 90% पत्रे उर्दू जात, पण हा खटाटोप चालता चालता शेवटी 90% पत्रे देशी भाषात आणि विशेषतः हिंदी नागरीत जाऊ लागली. पुढे मुन्शी इत्यादी नेमण्याचा अधिकार असलेल्या लोकातही हिंदू संघटनांचे अभिमानी हिंदू लोकच नेमले जात, तसे मुन्शी पण हिंदी जाणणारेच नेमण्यात येऊ लागले. हिंदूने पत्र हिंदीतच लिहिले पाहिजे, फार तर आपल्या प्रांतीय हिंदू भाषातून, हा आमच्या संस्थेतील मंडळींच्या यत्नाने अगदी अलिखित असा स्वयंसंमत निर्बंधच झाला. मुसलमानी बंदींनी पाहिजे तर उर्दूत पत्रे टाकावी, त्यांचे वर काही बळ करण्यात आले नाही. पण पूर्वी बंद्यास महाराष्ट्रात किंवा बंगाल्यातही जे बहुधा उर्दूतच पत्र टाकावे लागे तो बलात्कार तोडून टाकला. जेव्हा लेख्यालयात आम्ही जाऊ लागलो तेव्हा आम्ही स्वतः लिहून आलेल्या सर्व बंदींच्या पत्रांची झडती घेऊन पाहावे की कोणी हिंदू निष्कारण उर्दूत पत्र लिहितात, लगेच जाऊन त्यांचे मन वळवावे. असे करता करता ठिकठिकाणी हिंदी जाणणारे हिंदू मुन्शी नेमण्यात येऊन जाणारा पत्रव्यवहार बहुशः हिंदीत चालू झाला. तीच गोष्ट येणाऱ्या पत्रांची, कारण प्रत्येक हिंदू बंदीने उत्तर हिंदीतच धाडा म्हणून आपल्या नातलगास लिहावे असा यत्न चालू होता. त्यामुळे येणारी हिंदी किंवा हिंदू प्रांतीय भाषेची पत्रे वाढत चालली. ती सरकारीदृष्ट्या अनाक्षेपार्ह आहेत की नाही हे पाहण्यासही हिंदी मुन्शींची आवश्यकता वाढली आणि उर्दूचे महत्त्व आणि प्रचार कमी होत चालला. केवळ राजकीय बंदिवानास मात्र इंग्लिशमध्येच पत्र टाकणे जवळजवळ भाग पडत असे, कारण ती पत्रे स्वतः इंग्रजी अधिकारी अन्वेषित असत. पुढे जेव्हा राजकीय बंदी लोटले तेव्हा अर्थातच पुष्कळास इंग्लिश येत नसल्याने पत्रे स्वभाषेत टाकण्याची परवानगी तीही पुष्कळ खटाटोपाने मिळाली. आम्हास मात्र शेवटपर्यंत इंग्लिश पत्रेच टाकणे प्राप्त झाले. जी स्थिती पत्रव्यवहाराची तीच नावांच्या टिप्पणी सरकारी कार्यालयातील किंवा लेख्यालयातील खालील अधिकाऱ्यांच्या हाती असलेली कामे, प्रत्यहीचा किरकोळ सरकारी पत्रव्यवहार आणि लिखाण यांचीही झाली. प्रथम हे सर्व उर्दूत होते, पण हिंदू मुन्शी आणि अधिकारी जसजसे उर्दू न लिहिण्याचे व्रत घेऊ लागले तसतसे हे कामही हिंदीत होऊ लागले. हळूहळू हिंदी ही उर्दू काढून टाकून एकमेव लिपी जरी झाली नाही तरी तिच्याबरोबर मानाची सरकारी लिखिताची भाषा आणि लिपी होईल असा स्पष्ट रंग दिसू लागला. मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत, तर तोपर्यंत बाय बाय.